नमस्कार. सुमा आर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. जुने झालेले लेगिन्स किंवा टी शर्ट यापासून आज आपण पायपुसणी बनवणार आहोत. काही कपडे हे कलर गेल्यामुळे किंवा इलास्टिक लूज झाल्यामुळे आपण ते वापरत नाही, परंतु त्याची क्वालिटी आणि ते कपडा चांगला असल्यामुळे ते आपण परत एकदा रियूज करू शकतो. अशाच पद्धतीचे काही लेगिन्स मी घेतलेले आहेत. पहिल्यांदा इलास्टिकचा भाग आणि टाचाकडील भाग हा कट करून घ्यायचा आहे. ही पायपुसणी बनवण्यासाठी खूपच सोपी आहे आणि खूप उपयोगी आहे. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात आपल्याला पायपुसण्या लागतात. आपण पाहत आहात अशा पद्धतीने मी पूर्ण पट्टी कट केलेली आहे. ज्या साईजमध्ये तुम्हाला पट्ट्या हवेत त्या साईजमध्ये पट्ट्या कट करून फक्त थोडं प्रेस केलं की अशा त्या पूर्ण जाड धागे तयार होतात. आपण पाहू शकता होजेरी असल्यामुळे हे छान पिंजून अशा पद्धतीने छान धागे तयार झालेले आहेत. पहा, सर्व कलरचे तुमच्याकडे जे कलर असतील त्या कलरमध्ये आपण अशा पद्धतीने आपण पाहू शकता एवढे मोठे छान असे दोरे तयार झालेले आहेत. यापासून आपण अनेक पायपुसण्या बनवू शकतो. यासाठी पहिल्यांदा आपण त्यामध्ये अशा पद्धतीने एक गाठ मारून घ्यायची आहे आणि परत बोटामध्ये घेऊन परत एक सरगाठ घ्यायची आहे. पूर्वीच्या काळी घराच्या बाहेरच नळ असायचं किंवा पाण्याची व्यवस्था असायची. जेव्हा पावसातून आलो की पाय धुवून आपण घरात जायचो. सध्या हॉलमधून किचनमधून आपल्याला बाथरूममध्ये जावं लागत आहे. तर प्रत्येक ठिकाणी पाणी ओघळत जाण्यापेक्षा दरवाजामध्ये आपल्याला पायपुसणी असणं गरजेचंच आहे. त्या आपण ठेवतोच, परंतु इतक्या पायपुसण्या लागतात की घरातले सगळे मेंबर पावसातून आहे तसेच येतात. एवढंच नाही तर रेनकोट, छत्र्या आपण जिथे लावतो ते गळतात. पद्धतीने भरपूर पायपुसण्या लागतात. शिवाय छत्री किंवा रेनकोट गळणार त्या ठिकाणी हे मॅट आपण ठेवू शकतो. आणि हे मॅट घरच्या घरी छान पिंजलेले कापड असल्यामुळे त्यामध्ये पाणी साठवून व्यवस्थित आपण ते पिळून धुवून व्यवस्थित परत वापरू शकतो. एवढंच नाही तर आपण जेव्हा बेडवरून खाली उतरतो तेव्हा किंवा हॉलमध्ये हे मॅट म्हणून खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या साईजमध्येही तुम्ही बनवू शकता. आणि खूपच छान जिथे जिथे गाठी येतात किचनमध्ये पायाला थंड हवा लागू नये यासाठीही या मॅट आपण बनवून ठेवू शकतो. आपण पाहू शकता प्रत्येक गोल गाठ घातल्यानंतर मी साखळी घेतलेली आहे. फक्त आपल्याला हातानेच अशा पद्धतीने साखळी करून घ्यायची आहे. तुम्हाला केवढं मोठं मॅट करायचं आहे त्या हिशोबाने 7 ते 8 किंवा 15 अशी साखळी घ्यायची आहे आणि लास्टला त्याच धाग्याने तिथे वरती गाठ घेऊन टाकायची आहे. दुसरा धागा घेऊन आपण परत अशा पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे. तुम्ही शिवणी घेऊ शकता, परंतु शिवण्यापेक्षा व्यवस्थित घट्ट गाठ घातली की ती गाठ जेव्हा पायपुसणी तयार होईल आपण जेव्हा पाय देऊ तेव्हा ॲक्युप्रेशर्स प्रमाणे जिथे जिथे गाठी आहेत तिथे पायाला एकदम आराम मिळेल. हे मॅट करायला खूपच सोपे आहे आणि खूपच फायदेशीर आहे. तर तुम्ही ही मॅट व्यवस्थित जरूर बनवू शकता. आता एक साखळी पूर्ण झालेली आहे. तर या पद्धतीने प्रत्येक साखळीमधून अशा पद्धतीची आपल्याला गाठ घ्यायची आहे. आपण पाहू शकता जी गाठ आहे ती मी ते धागे आहेत ते असेच गुंडाळून घेत आहे. तुम्हाला जर ते जमलं नसेल तर तुम्ही ते कट करू शकता. म्हणजे पहिल्या वेळेस शिवताना ते जमणार नाही. जेव्हा तुम्हाला सवय होईल किंवा जर तुम्हाला जर मॅट बनवण्याची किंवा शिवण्याची सवय असेल तर ती गाठ धरून म्हणजे जे धागे राहिले ते कट न करताही तुम्हाला अशा पद्धतीने मॅट विणता येईल. आपण पाहू शकता प्रत्येक साखळीमधून एका बाजूनीच मी अशा पद्धतीने गाठ घेत आहे. दुसरा रंगाचा कलर वापरल्यामुळे आपल्याला हे करणं आणि तुम्हाला हे व्यवस्थित दिसत आहे. तुमच्याकडे जो कलर आहे किंवा एकाच रंगामध्ये आपण अशा पद्धतीने मॅट बनवू शकतो. हे मॅट बनवायला खूप वेळ लागत नाही किंवा खूप मेहनतही लागत नाही. फक्त आपली इच्छाशक्ती हवी आणि आपल्या वस्तू आपण आपल्या घरातच बनवू शकतो. दिवसामधले 5-10 मिनिट जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हे काम करू शकतो. यासाठी खास वेळ देण्याचं कारणच नाही. TV बघत आपण 5 मिनिटात 10-12 गाठी आरामात घालू शकतो. त्यानंतर परत जर तुम्हाला वेळ असेल
तर अर्धा तासमध्ये हे पूर्ण मॅट तयार होते. शिवाय पैसे तर वाचतात, परंतु एक वस्तू आपण घरच्या घरी केलेली आहे याचा आनंदही खूप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जुने कपडे आहेत तेच कपडे आपण इथे वापरले आहेत, म्हणजे कपड्यांचा आपण रियूज करत आहोत. पहा, बोलता बोलता पूर्ण साखळी झालेली आहे. जिथे क्रॉस तयार होणार आहे, म्हणजे आता आपण वळण घेणार आहोत, तिथे घेताना मात्र 2 गाठी घ्यायच्या आहेत. प्रत्येक वेळा असं 2 गाठी टोकाला आणि टोकाला घ्यायचं आहे, दोन्ही टोकांना. त्यानंतर परत आपण ही बाजू उलटी करून घेऊन अशाच पद्धतीने गाठी देत जायचं आहे. यामध्ये आपण साधी पिन वापरलेली आहे, जी पिन धाग्याच्या दुसऱ्या टोकाला आपण वापरली आहे. त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीने हे काम तयार होते. आपण पाहू शकता. याच पद्धतीने आपण जेवढी साखळी घेतलेली आहे ते राऊंड पूर्ण करायचं आहे आणि अशाच पद्धतीने करत करत हा मॅट मोठा होत जातो. प्रत्येक जेव्हा गाठ घालतो म्हणजे दोरा बदलतो तेव्हा ती गाठ तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कट करू शकता किंवा अशाच पद्धतीने त्याच दुसऱ्या गाठीमध्ये ॲडजस्ट करून ती गाठ पुढे वाढवू शकता. पहा, अशा पद्धतीने पूर्ण हा मॅट तयार होतो. कधीही कोणतीही वस्तू वाया घालवू नये. आपण आपल्याच घरातल्या वस्तूंनी अजून एक वस्तू तयार करतोय यात खूप मोठा आनंद आहे. शिवाय सगळेजण मला म्हणतात, तू जुनं किंवा वेस्ट मटेरियलपासून हे बनवत बसतेस. थोडंफार नावंही ठेवतात, परंतु मला असे वाटते सध्या सगळीकडे कचरा वाढत आहे. जसा कचरा आहे, प्लास्टिक कचरा आहे, बॉटल्स आहेत. आपण इतके वापरतोय आणि ते फेकून देतोय आणि नवीन आणतोय, म्हणजे यूज अँड थ्रो झालेलं आहे. प्रत्येक जुनी गोष्ट आपण टाकून लगेच नवीन गोष्ट आणत आहोत. त्याचप्रमाणे फॅशन वाढलेली आहे. फॅशननुसार प्रत्येकजण कपड्यांची खरेदी भरपूर करत आहे आणि जे कपडे जुने झालेत किंवा वापरतही नाहीत, गरज नसतानाही कपडे खरेदी करून आपण कपड्यांचा कचरा तयार करत आहोत. जेवढे लागेल तेवढं तर वापरतोच, परंतु फॅशनमुळे आपण अनेक कपडे घरात गोळा केलेले आहेत आणि त्यापासून थोड्याफार प्रमाणातही आपणही प्रदूषण वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहोत. तर अशा पद्धतीने कपडे वेस्ट न करता, कुठेतरी कचऱ्यात पाण्यात न टाकता आपलेच कपडे आपण चांगल्या क्वालिटीचा भाग घेऊन आपण रियूज केलो तर त्याचा फायदा होतो. किमान मनाला समाधान होते. शिवाय आपल्याकडे जी कला आहे त्याच कलेतून आपण आपली एक वस्तू करतोय आणि त्यापासून आपले पैसेही वाचत आहेत. नवीन पैसे देऊन घेऊन येण्यापेक्षा आहे ते आपण घरात आरामात करू शकतो. पहा, पूर्ण राऊंड आपल्याला केवढं मॅट हवं आहे तेवढं आपण केलेलं आहे. शेवटी 2 राऊंड घेताना पहिल्या राऊंडमध्ये 2 मध्ये 1 अशा पद्धतीने साखळी घ्यायची आहे आणि नंतर परत राऊंड टर्न करून येताना जे मोठा भाग आहे त्यामध्ये 2 घ्यायचे, 2 गाठी आणि परत 1 गाठ. अशा पद्धतीने आपला मॅट पूर्ण तयार होतो. म्हणजे 2 गाठीमध्ये आपल्याला 1 गाठ घ्यायची आहे, जेणेकरून गाठ मोठी होईल आणि जेव्हा तो राऊंड पूर्ण करून येऊ तेव्हा परत जो मोठा भाग आहे तिथे 2 गाठी घ्यायचे आणि पुढच्या भागात 1 गाठ घ्यायचे आणि त्यापासून आपलं पूर्ण मॅट तयार होईल. तुम्हीही तुमच्या घरातील जुन्या कपड्यांपासून काही बनवत असेल तर मला ते कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा असा सुंदर मॅट तयार झालेला आहे. सुमा आर्टच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही इतरही क्राफ्ट शिकू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.